कल्पना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आरोपी पीएसआय गोपाल बन्ने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर। पीएसआय गोपाल बन्नेनं डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बन्नेची 1 तास कसून चौकशीनंतर बन्नेची फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर शहर पोलिसांनी बन्नेचा ताबा घेतला। डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मला निष्कारण अडकवलं जातंय, तर वैद्यकीय तपासणीनंतर आरोपी पीएसआय बन्नेची प्रतिक्रिया। यावेळी गाडीत बसल्यानंतर माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर बन्नेनं हातही जोडले। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आरोपी पीएसआय गोपाल बन्नेला आज दुपारी न्यायालयात हजर केलं जाईल, तर अटकेतील आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी, धैर्यशील मोहिते पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। त्यासाठी चांगली टीम नेमून पीडित कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय देण्याचीही मागणी। विरोधी पक्षाच्या वतीने याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असं करणं योग्य नाहीये। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर यात कोणी सहभागी असल्याचा पुरावा मिळाला तर त्याला सोडणार नाही, मात्र राजकारण करू नका, फडणवीसांचा इशारा। फलटणमधील घटना अतिशय दुर्दैवी, दोषींवर कारवाई होईल, कोणालाही पाठीशी घालणार नाही। फलटण प्रकरणावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। दुर्योधन दुःशासन झाले, पण एकही जण कृष्ण होऊन पावला नाही। पीडित डॉक्टर तरुणीच्या वडिलांकडून संताप व्यक्त, तर मुलीला भेटायला गेल्यावर एक अनोळखी व्यक्ती भेटला होता, असंही पीडित डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं। फलटणमधील महिला डॉक्टरनं प्रशांतला प्रपोज केलं होतं, मात्र प्रशांत बनकरनं नकार दिला होता। आरोपी प्रशांत बनकरच्या कुटुंबियांचा दावा। हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, मंत्री राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया। शल्यचिकित्सक, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे डॉक्टर भगिनीचा बळी गेल्याचं विधान। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अंबादास दानवेंकडून तक्रार प्रत आणि माहिती अधिकार प्रत, ट्विट, छळ झालेल्या महिलेचा अर्ज आणि माहिती अधिकाराचा अर्ज याची उत्तर द्यावी लागतील, दानवे आक्रमक। मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच शिरसाटांना राजकीय निवृत्तीचे वेध। आता वय पुढे करून पळ काढू नका, तुम्हाला हिशोब द्यावाच लागेल। सिडको जमीन घोटाळ्यावरून रोहित पवारांचा शिरसाटांवर निशाणा। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपच्या विचारांचे सदस्य निवडून द्या, भाजपात प्रवेश केल्यास निधी मिळेल, अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील, मंत्री नितेश राणेंची धमकी। उत्तम जानकरांच्या व्यासपीठावर त्यांच्याच घरातले लोक असतात, जयकुमार गोरेंची उत्तम जानकर यांच्यावर टीका। तुम्ही कोणाच्याही नादी लागा, पण माझ्या नादी लागू नका, जयकुमार गोरे यांचा उत्तम जानकर यांना इशारा। जयकुमार गोरे पालकमंत्री नको म्हणून अकलूजमधील कोणीतरी बाहुल्या जाळ्याचं काम केलं होतं। राम सातपुतेंचा मोहिते पाटलांवर निशाणा, तर सोलापूर लोकसभेचा माझ्या आयुष्यातील पहिला पराभव होता, राम सातपुतेंकडून खंत व्यक्त। रवींद्र धंगेकरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, पत्रातून मागणी। तसंच याबाबत धंगेकरांनी अमित शहा, फडणवीस आणि अजितदादांनाही पत्र पाठवलंय। प्राण सोडेत पण डील रद्द झाली पाहिजे, जैन मुनींकडून 1 नोव्हेंबरचं अल्टिमेटम, मोहोळांनी वचनपूर्ती करून समाजावरील संकट दूर करावं, जैन मुनींची मागणी। पुणे जैन बोर्डिंग प्रकरणात मोहोळ दोषी आहे, काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदेंची टीका। मोहोळांचा संबंध नव्हता तर लवाजमा घेऊन धर्मादाय आयुक्तांना का भेटले, अरविंद शिंदेंचा सवाल। माझा प्रकरणाशी संबंध कसा नाही हे पुराव्यानिशी मांडलं, चुका असत्या तर इथे आलोच नसतो, मी जैन समाजाच्या सोबत अन्नत्याग करण्याची वेळ येणार नाही, असा विषय संपवेन, मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन। घोटाळेबाज ट्रस्टींना शिक्षा द्या, कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहणार, जैन मुनींचा इशारा। मुरलीधर मोहोळ यांचं मंत्रिपद धोक्यात आल्याने सारवासारव करण्याचा प्रयत्न, जैन बोर्डिंग ट्रस्टचा जमीन घोटाळा मोहोळ यांनीच केलाय, रवींद्र धंगेकर आरोपांवर ठाम। 1 नोव्हेंबरचा मोर्चा सत्तेसाठी नाही, सत्यासाठी, गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा, शिवतीर्थावरील बैठकीत राज ठाकरेंचं विधान। सत्याची राखण कोणी केली हे महाराष्ट्राने पाहिलं, त्यांच्या हातात काही येणार नाही म्हणून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न, दरेकरांची राज ठाकरेंवर टीका। गोपीनाथ मुंडे 1 नंबरचे वारसदार पंकजा मुंडे, दुसऱ्या प्रीतम मुंडे आणि 3 नंबरला यशश्री आणि 4 नंबरला मी,
गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण या प्रश्नावर महादेव जानकरांची प्रतिक्रिया. गोपीनाथ मुंडेंचे वारस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार कोण या वादावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मुंडे भाऊ बहीण गोपीनाथ मुंडेंचे वारसदार नाही, ते फक्त प्रॉपर्टीचे वारसदार. बीडची जनता गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार. मुंडे भाऊ बहीण फक्त खंडणी वसुली करतात. सारंगी महाजन यांची टीका. भंडारा जिल्ह्यात एका नेत्याने 20% कमिशन घेतलं. भाजप आमदार परिणय फुकेंचा आरोप. तर परिणय फुके यांचा रोख नेमका कुणाकडे, सवाल उपस्थित. पक्षात राहून बेईमानी करणाऱ्यांना घरात घुसून मारू. भंडाऱ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचं वादग्रस्त वक्तव्य. सपकाळांनी चांगल्या महिलांना एड्स झाल्याचं दाखवत अनुदान लाटलं. आमदार संजय गायकवाडांचा हर्षवर्धन सपकाळांवर खळबळजनक आरोप. अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर. सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार. अमित शहांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं उद्घाटन होईल. शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? नांदेडमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांचा दादांना सवाल. तर कर्जमाफी करणार नाही असं कधी सरकार म्हणालं नाहीये, तर योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू, अजितदादांचं स्पष्टीकरण. कर्जमाफी योग्य वेळी करू हे अजित पवार योग्यच बोलले. योग्य वेळी निर्णय घेऊ याचा अर्थ पंचांग पाहून घेऊ असा होत नाही. अजित पवारांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घातलेल्या गोंधळावरून अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. रोखठोक बोलणाऱ्यांना अजितदादांनी खोटं बोल पण रेटून बोली भाजपची शैली अवलंबली. कर्जमाफीच्या प्रश्नावरून हर्षवर्धन सपकाळ यांची अजित पवारांवर टीका. तर अजितदादांना वाण नाही पण गुण लागलाय, सपकाळांचा टोला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपच्या विचारांचे सदस्य निवडून द्या. भाजपात प्रवेश केल्यास निधी मिळेल, अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील. मंत्री नितेश राणे यांचा धमकीवजा इशारा. राज्यातील महापालिकांमध्ये आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा. पुढील आठवड्याभरात सोडत काढणार असल्याची माहिती. दिवाळीची धामधूम संपताच 28 महापालिकांच्या निवडणुकांची अंतिम तयारी सुरू. दौंड नगरपालिकेत मतदार यादीवरून राडा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक. मुख्याधिकारी यांच्या दालनात कार्यकर्त्यांसाठी या जोरदार घोषणाबाजी. साताऱ्याच्या कास तलाव भागात नौका विहाराचा शुभारंभ. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत शुभारंभ. नौका विहाराचा शिवेंद्रराजे यांनी लुटला आनंद. नंदुरबारच्या अक्कलकुवा आणि धडगावमध्ये काँग्रेसला धक्का. काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. शिवसेनेचे आमदार आमशा पाडवींच्या उपस्थितीत प्रवेश. धुळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बळकटी. माजी आमदार फारुख शहांच्या नेतृत्वात विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी भागातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. नितीन गडकरींच्या मताशी मी सहमत नाही. जुन्या नव्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेलाय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. तर घर की मुर्गी दाल बरोबर बाहेरून आलेले सावजी चिकन. भाजपात वाढलेल्या इन्कमिंगवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कान टोचले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढत होणार. उदय सामंतांना ताकद दाखवायची असेल तर त्यांनी दाखवावी, नितेश राणेंचं विधान. सातारा जिल्ह्यात जिथे शक्य आहे तिथे महायुतीत लढण्याचा आमचा प्रयत्न. मात्र जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू. वाद विवाद खेचाखेची नको. पालकमंत्री म्हणून माझी ही भूमिका. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. नंदुरबार जिल्ह्यात महायुती होणार. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांचा दुजोरा. नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असं जवळपास निश्चित. आमदार शंकर मांडेकरांनी हिंजवडीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. महिन्याभरात रस्त्याचं काम केलं नाही तर आंदोलन करून संबंधितांना धारेवर धरू. आमदार शंकर मांडेकरांचा इशारा. दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदींची भेट. मोदींनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विकासाच्या आणि पूरग्रस्तांच्या मुद्द्यावरून चर्चा. शिंदेंची प्रतिक्रिया. मुंबईत पॉट टॅक्सी सुरू करण्याबाबत पंतप्रधान मोदी आग्रही. कुर्ला पोलीस वसाहतीच्या जागेवर पॉट टॅक्सीचा टर्मिनस उभारण्याची शक्यता. शिंदेंची माहिती. मंगळवेढ्यात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण ठरल्याप्रमाणे व्हावं, शिवभक्तांची मागणी. अमित शहांच्या दौऱ्यामुळे फडणवीसांचा दौरा रद्द. जरांगेंच्या हस्ते अनावरण करावं, शिवभक्तांची मागणी. सांगलीच्या जतमधील राजाराम बापू साखर कारखान्याचा गाळप हंगाम आजपासून सुरू. गोपीचंद पडळकर यांनी कारखान्याबाबत केले होते आरोप. यंदा कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही असा दिला होता इशारा. भाजपमध्ये इन्कमिंग सुरू. मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोराने वाढेल तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही. गडकरींनी कान टोचले.
कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील कुख्यात एसएन गँगवर मकोका अंतर्गत कारवाईला कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची मंजुरी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।